नमस्कार प्रेक्षकांना, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऑफिसमधून म्हणजे एक जे क्लायंट आहेत ज्यांना मटेरियल पाठवलं गेलेलं होतं ते क्लायंट घरी आलेले आहेत, कारण अर्णवने जे प्रोडक्ट पाठवलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे पाठवलेले आहेत असा अर्णववरती आरोप केला जातो। तेव्हा त्यांच्याकडे व्हिडिओज असतात, कारण खरंच मटेरियल तेवढं निकृष्ट दर्जाचं गेलेलं आहे म्हणून तर त्यांनी ते व्हिडिओ केलेले आहेत आणि ते पुरावा म्हणून अर्णवला देण्यासाठी आणलेले असतात। मग मामा व्हिडिओ बघतात तेव्हा ते क्लायंट सांगू लागतात की बघितलं का, हा टेम्पो तुमचाच आहे ना, मग या टेम्पोतीलच हे मटेरियल आहे, याचा काय संबंध आहे, अशा सगळ्या गोष्टी विचारल्या जातात। आणि मग मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी मामा या सगळ्यांना धक्का बसतो। खरंच निकृष्ट दर्जाचं मटेरियल तिथे पोहोचलेलं असतं आणि त्यामुळे तर ह्या गोष्टी घडलेल्या असतात। आता हे सगळं केलेलं आहे ते सौदामिनी देशमुखने, कारण अर्णवची नाचक्की झाली पाहिजे त्यासाठी। तर इकडे रमाकांत बाहेर असतात तर उदयकांतने फोन केलेला असतो वल्लरीला, आणि वल्लरीला उदयकांत सांगत असतो की मला जर माझे पैसे नाही मिळाले तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, कारण तुम्ही कितीही काहीही बोललेले असलात तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कायमस्वरूपी लक्षात ठेवायची की या सगळ्यामध्ये जबाबदार कोण आहे, आणि जर माझे पैसे नाही मिळाले तर मी तोंड उघडणार आणि त्या अर्णवला जाऊन सगळ्या गोष्टी सांगणार। आणि तेवढ्यातच रमाकांत तिथं पाठीमागे आलेत आणि त्यांनी उदयकांतला पकडले आणि उदयकांत तू असं म्हणत आता उदयकांतची धुलाई होणार। आता वल्लरीची तर वाट लागणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी आणि वल्लरी दोघीही बोलत असतात। आजी वल्लरीला म्हणत असतात की काय होऊन बसले हे सगळं, तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की आई एक बोलू का, म्हणजे बघा ना इतके दिवस झालं, म्हणजे जेव्हापासून आपले अंजली आणि अर्णव दोघंही लहान होते तेव्हापासून भोगतच आहेत, सोसतच आहेत, काही ना काही त्रास त्यांना सहन करावाच लागत आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आजी म्हणत असते की अगं बरोबर आहे तुझं। तेव्हा ती म्हणते की मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की जे सगळं घडतंय त्याच्यामध्ये मला माहिती आहे अर्णवचा काहीच दोष नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की अर्णवने जाऊन एकदा त्या सौदामिनी देशमुखशी माफी मागितली पाहिजे, तिच्याशी बोललं पाहिजे। तेव्हा आजी म्हणते अर्णव का माफी मागेल, चिंटू का माफी मागेल, आणि चिंटूने का माफी मागायची। तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणते की बघा ना त्याचं चुकलेलं आहे तर त्याने माफी मागायला पाहिजे ना। त्यावरती आजीचं म्हणणं असतं की का माफी मागेल चिंटू, जर त्याचं काही चुकलेलंच नाहीये तर। तरी पण वल्लरी म्हणत असते अहो तो त्या लावण्याशी किती वाईट वागलाय ना, आपल्याला माहिती आहे ना लावण्याची कुठं काय चूक होती, असं तिचं बोलणं सुरू असतं। तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिथं पोहोचतात आणि त्यांचं असं स्पष्ट म्हणणं येतं की का माफी मागायची, कारण जर आपलं काही चुकलेलंच नाहीये तर आपण तिच्या समोर जाऊन हात जोडायची अजिबात गरज नाही। यावरती आजी म्हणते की हो, आणि मग राहिला प्रश्न इन्व्हेस्टमेंटचा, इन्व्हेस्टमेंटसाठी मला उपाय सापडलेला आहे आणि त्या पद्धतीने आता सगळ्या गोष्टी होतील असं सांगितलं जात असतं। मग आजी म्हणतात की कोणता उपाय, काय झालंय नक्की, बोला अर्णव चिंटू तुम्ही। त्यावेळेस अर्णवला तसं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो की हो हो सगळ्यांना सांगणार आहे, आणि मग सगळ्यांना बोलवलं जातं आणि मग फूड अँड फॅशन नावाची एक कॉम्पिटिशन आहे, या कॉम्पिटिशनमध्ये आपण पार्टिसिपेट करणार आहोत। एकदा का या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं की गोष्टी आपल्या पद्धतीने होणार आहेत असं सगळं ठरलेलं असतं। तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की म्हणजे काय आहे, तुझ्या डोक्यात काय आहे चिंटू, असं आजी विचारत असतात। त्याच वेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी सांगू लागतात की ही जी कॉम्पिटिशन आहे ती अशा पद्धतीची आहे, आणि एकदा का या कॉम्पिटिशनमध्ये आपण पार्टिसिपेट केलं की आपल्याला ग्लोबल लेवलला इन्व्हेस्टमेंटसाठी फायनान्स म्हणजे आपल्या कंपनीला इन्व्हेस्टमेंट मिळू शकते, आणि तीही 100 कोटींची म्हणजे 1 बिलियनची। आता हे ऐकल्यानंतर सगळेजण घरातले खुश होत असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे तर एक राऊंड फूडचा आहे आणि दुसरा राऊंड फॅशनचा आहे, तर याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पार्टिसिपेट करणार आहोत हे सगळं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी दोघंही बोलत असतात आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी क्लिअर सुद्धा केल्या जात असतात।
आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी सगळं समजावून सांगत असते. तेव्हा आजी म्हणतात की बघा, जिथं इच्छा असते तिथं मार्ग तर मिळतोच, आणि हा मार्ग आपल्याला खरं तर गणूबाप्पानेच दाखवलेलं आहे. हे सगळं देवामुळे झालेलं आहे असं आजीचं म्हणणं असतं. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी सांगू लागतात की हो, गणूबाप्पाचीच कृपा झालेली आहे आणि आपल्याला हा मार्ग मिळालेला आहे. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा नम्रता सुद्धा तिथं असते. नम्रता हे सगळं शांतपणे ऐकत असते. नम्रताच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेले असतात. आता फूड अँड फॅशन 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट. आता वल्लरीच्या पोटात किती दुखते आपल्याला माहितीच आहे, कारण वल्लरी कशी आहे आणि कशा पद्धतीने गोंधळ घालणार आहे हे सुद्धा आपल्याला चांगलंच माहिती आहे. लगेचच वल्लरी आता सौदामिनीकडे येते. तिकडे ह्यांचं पार्टिसिपेट करायचं ठरलं की वल्लरी इकडे येऊन पोहोचलेली असते, आणि वल्लरी तिथं येऊन लगेचच सौदामिनीला सांगू लागते की हे बघा, कसं माहिती आहे का, आता तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे, कारण तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ते. अर्णव आणि ईश्वरी ती स्पर्धा जिंकणार आणि तुम्ही मात्र हरणार आहात. त्यावरती इकडे सौदामिनी म्हणते मी कधीच हरू शकत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने त्या घरात जे काही घडेल त्याच्या बातम्या येऊन तुम्हाला मी देईन. आणि मग वल्लरी तिला सांगत असते की फूड अँड फॅशन या स्पर्धेमध्ये भाग घेणार. तेव्हा लगेचच सौदामिनीचं म्हणणं असतं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते कसे जिंकू शकतील. तेव्हा वल्लरी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, ईश्वरी अगदी पदार्थ बनवण्यामध्ये पारंगत आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्णव. अर्णव तर फॅशनच्या बाबतीत कसं आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि ईश्वरी, आता ईश्वरी इंदोरच्या प्रसिद्ध हलवायाची मुलगी, जिंकण्यासाठी जी डिश लागते ती एखादी डिश तर ती आरामातच बनवेल. आता हे ऐकल्यानंतर इकडे सौदामिनी म्हणत असते की शक्यच नाही, ती गोष्ट मी घडूच देणार नाही. काहीही झालं तरीही ती गोष्ट मी घडू देणार नाही आणि कधीच घडू देणार नाही, कारण मला माहिती आहे की त्यांना कसं हरवायचं आहे. असं सगळं प्लॅनिंग केलंच जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सगळेजण बसलेले आहेत. आता फॉर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची तिथे जुळवाजुळव चाललेली असते. ऑनलाईन फॉर्म भरले जात असतात. अंजलीला काम दिलेलं असतं. अंजलीने कशा पद्धतीने सगळं काम करायचं आहे हे सुद्धा ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता अंजली, अर्णव सगळे मिळून एकत्र काम करत आहेत. ईश्वरी सुद्धा बोलत असते. तेव्हा ईश्वरी मध्येच उठून उभी राहते आणि बोलायला सुरुवात करते. अर्णव म्हणतो की खाली बस, उभा राहायची काही गरज नाहीये. त्यावरती ईश्वरीचं म्हणणं असतं की मला बोलायचं आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, हे सगळं तू खाली बसून पण बोलू शकतेस ना. पण ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी म्हणते की नाही, मी उभा राहूनच बोलणार आहे, असं म्हणत ईश्वरी बोलत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, जरा ऐकून घे, काय म्हणतायत ना सगळे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला माहिती आहे तुमचं फॅशनचं, पण पुढचा राऊंड मी जिंकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. असं म्हणत आता ईश्वरीने एक सगळ्यांच्या समोर वेगळाच बॉम्ब टाकलेला असतो. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये तिथं वाद चाललेले असतात. ईश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही कधीच मला चांगलं बोलणार नाहीये, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. पण मी तुम्हाला काय सांगते, आत्ता मात्र तुम्हाला माझी गरज पडणार आहे आणि आत्ता तुम्ही माझ्याशी नीट वागायचं आहे. मी उभा राहून बोलते ना, मग मला तसंच बोलायचं आहे, असं ईश्वरीचं सुरू झालेलं असतं. ईश्वरी विचारच करत नसते की आपण कोणाच्या विरोधात जातोय, गरजच नाहीये, उगाचच त्या अर्णवला त्रास द्यायचं काम करत असते. आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणते की हे बघा, मी सांगितलं ना. आणि मग सगळेजण हसत असतात, कारण ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असते ते ऐकून अर्णव शांतच होतो आणि ईश्वरीचं बोलणं ऐकून सगळेजण हसायला सुरुवात करतात. ईश्वरी म्हणते की कळलं ना मी काय बोलते ते. असं म्हणत ईश्वरी आता शांतच राहते आणि अर्णवला शांत करते, स्वतःही शांत राहते. आता मामा त्याचबरोबर सगळेजण, आता आकाशला त्याचबरोबर अर्णवला सगळं सांगितलेलं असतं. अर्णव सांगत असतो की हे बघ ताई, आपल्या सगळ्या कंपन्या म्हणजे सात्विक फॅशनच्या अंडर ज्या कंपन्या येतात ना, त्या सगळ्या कंपन्या तिथे लिस्टमध्ये असू दे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतील. तेवढ्यातच आता किचनमध्ये नम्रता असते. नम्रता किती मूर्ख आहे हे आपल्याला आधीपासूनच माहिती आहे. नम्रता किचनमध्ये असते आणि त्याचवेळी वल्लरी तिथे येते. आजी म्हणत असते की वल्लरीला पण द्या की रे काहीतरी कामाची जबाबदारी. तेव्हा मामा म्हणतो की आई, तुला वाटत नाही का गा चिंटूने ईश्वरीने ह्या स्पर्धेमध्ये जिंकावं. नाही, तुला तसं वाटत असेल तर बघ, म्हणजे तसं असेल तर तिला जबाबदारी देऊया.
तेव्हा वल्लरी म्हणते, हो का, हे कसं माहिती आहे का, मी या घराच्या भल्यासाठी कितीही केलं तरी तुम्हाला त्याचं काय वाटणारच नाही आहे, त्याच्यामुळं मला काय फरक पडत नाही आहे, करा तुम्हाला काय करायचं आहे ते, असं वल्लरी म्हणते आणि तिथून किचनकडे जाते. कारण तिला माहिती आहे की ठिणगी टाकायची असेल तर कशी टाकायची, कारण ठिणगी टाकायची म्हटलं तर एक चांगला माणूस तिच्याकडे आहे ना तिच्यासोबत, असा विचार तिच्या डोक्यात सुरूच झालेला असतो. मग ती तिथे येते आणि नम्रताला म्हणते, तू इथंच बस, कसं माहिती आहे का, तुझ्याकडून दुसरं काहीच होणार नाही आहे आणि तुझ्या पद्धतीने बोलतेस वागतेस त्याचा काहीच उपयोग नाही आहे. कारण तुला वाटत असेल की तुझ्या बोलण्याला तुझ्या वागण्याला अर्थ आहे, पण नाही. आता बघ कसं आहे, ते स्पर्धेत भाग घेणार, तिचं स्थान निर्माण होणार आणि तू मात्र घरात बसून राह, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा ईश्वरी बघ, ईश्वरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार, घरात पण आणि कंपनीमध्ये पण, आणि तुझा काहीच उपयोग होणार नाही आहे हे लक्षात घे. म्हणजेच ईश्वरी तुला त्यात सामील करू देत नाही आहे आणि इथं तुला ईश्वरीने किचनमध्ये कॉफी बनवायला ठेवलं आहे एवढं लक्षात ठेव, असं म्हणत आता वल्लरीने कान भरायला सुरुवात केलेली असते आणि हलक्या कानाची नम्रता लगेचच सगळ्या गोष्टी ऐकते. त्यावेळेस नम्रताला वल्लरी सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर तुझं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुला स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. आता मात्र नम्रता सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आलेली असते. मग सगळ्यांना ती चहा कॉफी देते आणि त्यानंतर म्हणते की मला एक बोलायचं आहे. तेव्हा नम्रता म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का, मी पण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करावं. तेव्हा घरातले सगळेजण ओरडायला सुरुवात करतात, म्हणजे आपल्याच घरातून 2 एंट्री कशाला, गरज काय आहे त्याची, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. तेव्हा नम्रता म्हणत असते की बघा मला वाटतंय ना म्हणून मी तुम्हाला सांगितलंय, असं नम्रता सांगू लागते. आणि मग मात्र नम्रताकडे पाहून सगळेजण म्हणत असतात की म्हणजे काय म्हणायचंय तुला. त्यावरती नम्रता म्हणते की माझं असं म्हणणं आहे की मी त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं तर फायदा आपलाच होणार आहे ना, आपल्याच कंपनीचा होणार आहे, माझी एक दुसरी एंट्री टाकता येईल. सगळेजण तिला बोलत असतात, पण मध्येच अर्णव म्हणतो की हो बरोबर आहे तिचा मुद्दा, आणि ताई आकाश इन्फ्राचं नाव जे आहे ना ते त्याच्यामध्ये टाकू नकोस, म्हणजे आकाशची वेगळी एंट्री टाकता येईल तिथं. झालं, मग आकाश आणि नम्रता या दोघांचं नाव आकाश इन्फ्रा या कंपनीकडून टाकायचं असं अर्णवने ठरवलेलं असतं. खरं तर अर्णवने हुशारीने म्हणजे शांतपणे, जी वल्लरीला इच्छा होती तशी गोष्टी न घडता शांतपणे इकडे लगेचच निर्णय घेतलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हो, आपल्या घरातून 2 एंट्री पडल्या तरी काही हरकत नाही आहे, त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. इकडे सगळेजण म्हणत असतात की हो. मग आजी त्याचबरोबर मामा सगळेजण बोलायला सुरुवात करतात की खऱ्या अर्थाने आता सुरुवात होणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण शांतपणे बघितल्या पाहिजेत असं सांगितलं जातं, कारण आपल्या घरातून 2 एंट्री आहेत. तर चला आता मामा म्हणतात की आपल्याला हे सगळं छान पद्धतीनं केलं पाहिजे. मग आता चल नम्रता ये इकडं, तुझ्या हातून बटन दाब, म्हणजे फायनली आता फॉर्म फिलअप केला जात असतो आणि नम्रताला सांगितलं जातं की तू बटन दाब. मग नम्रता बटन दाबते आणि मग तिची एंट्री फायनल होते. आता या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अर्णव ईश्वरी हे सगळं पाहत असतात. अर्णव ईश्वरीच्या लक्षातही आलेलं नाही की त्यांना याच्यामध्ये ह्या वल्लरीने अडकवलंय. वल्लरी म्हणते की चला आता या दोघांना हरवण्यासाठी मला वेगळं काही करण्याची गरजच नाही आहे, कारण त्या गोष्टी मी करायची गरजच पडणार नाही, त्या सगळ्या गोष्टी करायला तिथे नम्रता आहे. अशा पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं असतं. इकडे अर्णवचा टेम्पो आता निघालेला असतो आणि त्याचवेळी रस्त्यात एक गाडी बंद पडली आहे असं दाखवत काही लोक बसलेले असतात, म्हणजे गाडी रिपेअर करत आहेत, गाडीचा टायर बदलत आहेत. आणि नेमकं ती गाडी येते, टेम्पो येतो. टेम्पो म्हणू लागतो की अहो उतरा खाली, काय चाललंय हे सगळं. कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा हे सौदामिनीने केलेलं असतं. तिने त्या टेम्पोतला माल काढून तिथे दुसरा माल टाकलेला असतो आणि त्याचबरोबर तिथे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आता टेम्पोच्या ड्रायव्हरला खाली उतरवलं जातं आणि त्याला ताब्यात घेतलं जातं. जेव्हा टेम्पोच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग टेम्पो घेऊन ते जातात आणि त्या ड्रायव्हरला किडनॅप करून घेऊन जातात. इकडे सौदामिनीने फोन केलेला असतो, त्या गाडीतला सामान आहे ते माल आहे तो चेंज करायचा आणि निकृष्ट दर्जाचा माल त्याच्यामध्ये भरायचा हे सांगितलं जातं. आणि तो टेम्पो आता ती लोक घेऊन गेलेली आहेत. आता अर्णवला इकडे काहीच माहिती नाही आहे
अर्णव घरी विचार करत आहे की या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट करतोय, आईच्या नावाने उभी केलेली ही कंपनी आपण वाचवू शकेल का, हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, काळजी करू नका, आईंच्या नावाने सुरू केलेल्या कंपनीला अजिबात आपण धक्कासुद्धा लागू द्यायचा नाही. या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीनेच होणार आहेत असं ती सांगत असते. तुम्ही काळजी करू नका, आपण सगळेजण एकत्र आहोत, आपण सगळेजण मिळून या सगळ्या गोष्टींवरती तोडगा काढणार आहोत असं ईश्वरीने आवर्जून सांगितलेलं असतं. आणि इकडे अर्णव मात्र म्हणत असतो की हो, हे तर आपल्याला करावंच लागणार आहे, काहीही झालं तरीही आईची कंपनी ही वाचली पाहिजे असं इकडे अर्णवने ठरवलेलं असतं. ईश्वरी मात्र शांतपणे आता अर्णवची साथ देत असते. ईश्वरीला माहितीच नाही आहे, अर्णवलाही माहिती नाही आहे की आता काय गोंधळ होणार आहे. तेवढ्यातच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ज्या क्लायंटला माल दिलेला असतो तो क्लायंट अक्षरशः घरी आलेला असतो आणि ते खूप चिडलेले आहेत. कुठे आहेत अर्णव राजे शिर्के, त्यांच्यामुळं आमच्या कंपनीचं एवढं नुकसान झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत म्हणून अर्णववरती आरोप करत ते पोहोचलेले असतात. तेव्हा इकडे अर्णव आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात. मामा म्हणतात, अहो कसं शक्य आहे. तेव्हा ते अर्णवला आणि मामाला तो व्हिडिओ दाखवतात. इकडे रमाकांत बाहेर फिरत असतो आणि नेमकं त्याच वेळेस रमाकांत मात्र समोर जातो तर त्याला उदयकांत फोनवर बोलताना दिसतो. उदयकांत इकडे वल्लरीला सांगत असतो, जर का मला पैसे मिळाले नाही तर गोष्टी मी सोडणार नाही. आणि असं म्हणत आता मी सगळं येऊन त्या अर्णवला सांगेल असं तो बोलत असतो. त्याचवेळी वल्लरी घाबरलेली असते आणि पाठीमागून रमाकांत येतो आणि उदयकांतच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि उदयकांत अशी हाक मारतो. आता मात्र वल्लरीच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. रमाकांतने तर उदयकांतला पकडलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अक्षरशः विचित्र अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. आणि मग तो माणूस आता स्पष्टपणे बोलत असतो, त्याच्याकडे पुरावे असतात आणि पुरावेसुद्धा तो दाखवत असतो. आणि आता मात्र यांच्या पुढे काहीच ऑप्शन नसतो. हे सगळं जे काही होऊन बसलेलं आहे, अर्णवच्या पुढे पुरावा आहे की त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की कंपनीतला जो माल आहे तो माल बदललेला आहे, त्या गाडीतला माल बदललेला आहे. आणि अर्णवला धक्का बसतो कारण आता ते क्लायंट अर्णवला ओरडत असतात, म्हणजेच आता नुकसान भरपाई मागितली जात असते. खरं तर अर्णवचा अजिबातच दोष नाही आहे, पण आता हे सगळं तर भरून द्यावंच लागणार आहे. आता मात्र सगळेजण हादरलेले आहेत आणि त्याचवेळी रमाकांत आता उदयकांतला घेऊन येणार आणि वल्लरीच्या प्लॅनची वाट लागणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.